आपल्यासोबत शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आहेत. म्हस्के साहेब, आत्ता जी चर्चा आहे की काही खासदार उबाटाचे तुमच्याकडे सोडून येणार आहेत आणि या विषयावरती संजय राऊत म्हणालेत की तुम्ही अपेंडिक्स झालेला आहात, तुमचंच ऑपरेशन देवेंद्र फडणवीस करतायत. पूर्णपणे उबाटाला घरघर लागलेली आहे. आपण पाहताय जो आमदार, माजी आमदार, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, पदाधिकारी, जिल्हा प्रमुख सर्वजण उबाटाला सोडून एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करतायत आणि काय अपेंडिक्सची वार्ता करतायत. अहो, अपेंडिक्सचं पोटात असतं. हे यांची भूमिका मूळव्याधाची आहे. याला मूळव्याध आहे काँग्रेसच्या शरीरातील. दुखतं पण यांना पाहता पण येत नाही. औषध लावायचं असतं, औषध लावताही येत नाही. अशी परिस्थिती संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची झालेली आहे. संजय राऊत, आपण बाणगुळाचं काम करताय झाडावर. राहुल गांधी प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे, ही बातमी, ही माहिती पत्रकारांना आपण देत आहे. अहो, एका मेसेंजरची भूमिका एका राज्यसभेच्या खासदाराला करावी लागते. अतिशय वाईट अवस्था आपली झालेली आहे. काँग्रेसच्या उंबरठ्या बाहेरील, आता मी पुढचा शब्द बोलत नाही, ही अवस्था आपली झालेली आहे. आपण ज्या भाषेत बोलता त्याच्यापेक्षा अधिक तिखट भाषेमध्ये मलाही बोलता येतं, आम्हालाही बोलता येतं. सर, एक प्रश्न असा आहे की पण लगेच आता खासदार येणार आहेत का, त्यांना तुम्ही घेऊन येणार आहे का, या प्रश्नाबद्दल, या विषयाबद्दल काय असेल? हे बघा, संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांना सोडून शिल्लक सेना काही दिवसामध्ये पूर्णपणे एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली येणार आहे. आगे आगे देखो होता है क्या. तर आपल्यासोबत होते नरेश म्हस्के, ज्यांनी म्हटलेले आगे आगे देखो होता है क्या. व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.